नमस्कार लय भारी मंडळी, नेहमीप्रमाणेच आजही लय भारी या शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपल्या भेटीला आली आहे शिमगा या सिनेमाची टीम। नमस्कार, 9 झकासच्या लय भारी या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत। शिमगा या आमच्या चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी आज आम्ही इकडे आलेलो आहोत। मी भूषण प्रधान, आमच्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते निलेश पालांडे। नमस्कार। मानसी पांडे आमच्या चित्रपटाची क्रिएटिव्ह डायरेक्टर, त्याचबरोबर या चित्रपटाची नायिका सुद्धा, आणि कमलेश सावंत या चित्रपटाचे विलन। शिमगा म्हणजेच आपल्याकडे पुण्यात किंवा मुंबईत जसं आपण होळी साजरा करतो तसंच कोकणातला हा सण, या सणावरती आधारित असलेला हा चित्रपट असणार आहे। याची कथा आमच्या डिरेक्टरांना कशी सुचली, या कथेचा त्यांना कधी म्हणजे सुरुवात झाली ओव्हरऑल की ह्याच्यावरती सिनेमा करायचा, हे त्यांनी कधी मनात आणलं, हे आम्हालाही जाणून घ्यायला आवडेल। थँक्यू भूषण। शिमगा आणि गौरी गणपती हे आपल्या कोकणातले दोन फेवरेट फेस्टिवल बोलतात त्याच्यातले आहे। रत्नागिरी आणि आपला रायगडचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये पालखी नाचवणे म्हणजे देवाचं स्वागत करतात ते लोक। तर ते स्वागत करण्यासाठी असंच मी 2015ला गावाला गेलो होतो आणि तेव्हा रात्री 10ची वेळ होती आणि देवाची पालखी नाचत होती आणि ते नाचवताना अक्षरशः अंगावर म्हणजे लोकांच्या काटा येतो, कारण ते जे नाशिक ढोल वगैरे जे वाजवत असतात आणि ती एक वेगळी शक्ती असते। आणि त्याच वेळेस माझ्या डोक्यात ही संकल्पना आली की देवा तुझा हा शिमगा चित्रपट काढणार। आमच्या चित्रपटात आमची नायिका मानसी पांडे, जे म्हटलं क्रिएटिव्ह डिरेक्टर सुद्धा आहे। विशेष करून तिच्या रोलबद्दल ती फार सांगणार नाही हे मला माहिती आहे, कारण एक खूप सरप्राईज एलिमेंट आहे फिल्ममध्ये की ज्यासाठी मानसी का या रोलसाठी, ह्याचं उत्तर तुम्हाला फिल्म बघितल्यानंतर कळेल। तिच्या रोलबद्दल तिने थोडं सांगावं, आणि मला माहिती आहे तिला कितीही आम्ही बऱ्याच वेळेला किंवा इंटरव्ह्यूज सांगतात की हिंदीमध्ये बोल, पण ती मराठीतच बोलते आणि तिचं मराठीत तिने ऐकवावं। माझं कॅरेक्टर बद्दल सांगायला गेली तर माझं कॅरेक्टरचं नाव आहे राधिका आणि ते गावाची मुलगी आहे, ते स्ट्रॉंग आहे आणि अन्ना नावाच्या कॅरेक्टरवर ते खूप प्रेम करते आणि त्याची लव्ह स्टोरी कुठपर्यंत जाते आणि ते सगळं कसं जाते, ते काय आहे नक्की आणि कसं आहे ते, त्याच्यासाठी तुम्ही नक्की थिएटरमध्ये जावं पिक्चर बघायला। फाईट सिक्वेन्सेस आहेत ज्याच्यात आम्ही पालखी घेऊन नाचतोय। पालखी असल्यामुळे अनवाणी, पायात चपला नाहीत, असं करून अख्खा तो फाईट सिक्वेन्स करायचा आहे। हा सिक्वेन्स करत असताना खूपच सगळ्यांसाठीच कठीण होतं, पण तरी आमच्यासाठी जरा पालखी वेगळ्या पद्धतीची क्रिएट करण्यात आली होती, कारण की ती डोक्यावर ठेवणं आणि त्याप्रमाणे नाचवणं हे जरा कठीण होतं। पण कमलेश दादासाठी जरा हा वेगळा अनुभव होता, कारण त्याला जी पालखी देण्यात आली होती ती खरी पालखी होती, अख्खं त्याचं जे वजन होतं। आणि मला आधी वाटलं त्याच्यासाठी पण दुसरी पालखी बनवली आहे। एकदा जेव्हा मी खांद्यावर घेतली आणि तेव्हा असं झालं, अरे बापरे हे वजन जरा खूपच जास्त आहे, त्याच्याबद्दल कमलेश दादांनी सांगावं। पण कमलेश दादांची त्याबद्दल अजिबात तक्रार नाही, कारण त्यांच्यात ती एक वेगळी शक्ती आलेली की ती ओरिजिनल पालखी घेऊन ते नाचवत होते। असं तुम्ही सांगावं असं यांचं सजेशन आहे। बोलण्याच्या आधीच त्यांनी सांगून टाकले की बॉस माफी, पण तसं काही नाही। पण एक म्हणतात ना की मी स्वतः कोकणातला, मी देवगडचा आहे, तर पालखी घेऊन नाचणं आणि पालखी घेऊन सगळा तो प्रकार करणं, ती पालखी जर ती खरी असेल तर ती त्याचं वेट खूप असतं, जास्त असतं वेट। पण आपण एकदा म्हणतात ना की प्रत्येक कलाकार एकदा भूमिकेत घुसल्यानंतर त्या गोष्टी त्याला कराव्याच लागतात। आणि ती पालखी जी मला जी ओरिजिनल दिली होती त्याच्यामध्ये अशी गंमत होती, एकदम चप्पल नाही आणि ती पालखी घेऊन नाचायचं। आणि आता हे सांगायला थोडंसं दुःख वाटतं, कारण पालखीसोबत माझ्यासोबत जो होता, माझ्या वाडीतला माणूस दाखवला होता, तर तो आता आमचा तो शिवा नाही आहे, त्याचा अपघाती मृत्यू झाला, ही दुःखद गोष्ट आहे। तो उत्तम कलाकार होता, तिथला कोकणातला लोकल शिवा म्हणून त्याचं नाव, कॅरेक्टरचं नाव होतं। तो पालखी घेऊन माझ्या पाठीमागे धावत आणि आम्ही दोघं असे धावतोय, पालखी नाचवतोय, त्याच्यामध्ये तो रिदम आहे, म्हणजे अंगात येणं म्हणतात आमच्या कोकणात, ते आपोआप अंगात येत होतं। आणि आपलं काही गरज नाही स्टेपची कशाची, की कोणी शिकवायची। ते भूषणचं पण तेच झालं, काही शिकवण्याची गरज नाही। त्याने विचारलं काय ते असं असतं स्टेप का, असं विचारलंय ना निलेश सरांना, ते बोललं नाही ते वाजलं की तुम्हाला कळेल। वाजलं आणि खरोखर भूषण नाचायला लागला, छान नाचला। तर ती जी गंमत आहे ना, ती ओरिजिनल पालखी जरी असली, जरी ह्यानी जो निलेश सरांनी जो राग काढलेला असला तरी, पण ती मजा, ती एक गंमत होती। गाण्यांबद्दल जर का बोलायचं झालं तर आपलं चित्रपटाला जे संगीत दिलेलं आहे ते आपले मराठी चित्रपटसृष्टीतले पंकज पडगण यांनी म्युझिक दिलेलं आहे। आणि हे गाणी जी लिहिली आहे तर आपले वलय म्हणून आहेत, त्यांनी आपल्या 3 गाण्यांना त्यांनी त्यांच्या लेखणीतनं कारागिरी दिलेली आहे। आणि गुरु ठाकूर यांनी त्या एक गाणं लिहिलेलं आहे। ह्या गाण्यांना स्वरबंध ज्यांनी केलेले आहेत ते म्हणजे सायली पंकज यांनी फिमेल व्हॉइसमध्ये त्यांनी गाणं गायलेलं आहे।
आणि मेल व्हॉईससाठी सौरभ साळुंके म्हणून आहेत. त्यांनी छान पद्धतीने हे गाणे म्हणजे 3 गाणी त्यांनी प्रेझेंट केलेली आहेत. आणि त्याचबरोबर आदर्श शिंदे यांनी जे गुरु ठाकूर यांनी जे गाणं लिहिलेलं आहे, आमचं जे एक सॅड सॉन्ग पण आहे, तर ते आदर्श शिंदे यांनी गायलेलं आहे. सो चित्रपट आम्ही प्रत्येकजण जेव्हा म्हणतो एखाद्या फिल्मबद्दल सांगतो तेव्हा अपेक्षा एकच असते की आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे तो तुम्ही सुद्धा जाऊन थिएटर्समध्ये बघा आणि शिमगा हा चित्रपट तुम्हाला कसा वाटतोय ते आम्हाला नक्की सांगा.